हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नम. मायसेल्फ कन्हैया देवदास चव्हाण. तर तुमच्यासमोर आज खूप इंटरेस्टिंग असा एक टॉपिक एक्झाम पॉईंट व्ह्यूनं मी घेऊन आलो आहे. तर त्यामध्ये खूप मुलांना कन्फ्युजन होते आणि त्यामध्ये थोडं टेन्शन पण येत आहे. तर ते टेन्शन दूर करण्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर काळजीपूर्वक मनाला लागेल असं चांगल्या रीतीनं बघा. तर चला वळूया आपण या व्हिडिओ लेक्चरकडे. त्यामध्ये गॅरंटीड पासिंग मी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगेल स्वस्तवृत्त पेपर फर्स्टसाठी. तर बघूया मित्रांनो. तर यामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर यामध्ये टोटल तुम्हाला 10 चॅप्टर्स आहेत. आता हे 10 चॅप्टर्स तुम्हाला पहिले कोणते चॅप्टर्स करायचे आहेत आणि त्याच्यानंतर कोणते चॅप्टर्स नंतर आपण वेटेज द्यायला पाहिजे, अशा सर्व रीतीने आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघूया. तर पहिला याच्यामध्ये येते मित्रांनो ते म्हणजे स्वस्थ आणि स्वस्थची डेफिनेशन. तर हेल्थ आणि हेल्थची डेफिनेशन, त्याच्यानंतर हेल्थचे जे लक्षणं आहेत त्यांच्यामध्ये तुम्हाला त्यावर एक SCQ फिक्स येते पहिला आणि MCQ येतात. तर अशा पद्धतीने हे जर बघितलं मित्रांनो, तर हे स्वस्थ आणि स्वस्थ डेफिनेशन जर तुम्ही केलं तर हे 6th मार्क्ससाठी, म्हणजे तुमचे 6 मार्क हे हातातून गेले नाही पाहिजे. एकदम सोप्या रीतीने आणि एकदम तुम्हाला कळेल अशी भाषा वापरलेली आहे. तर स्वस्तवृत्तीचं जे पात्रीकरचं बुक आहे तेच यूज करा आणि त्याच्यामध्येच या स्वस्तचे आणि स्वस्तचे डेफिनेशन सांगितलेली. त्याच्यामध्येच मॉडर्ननुसार जर बघितलं तर हेल्थ आणि हेल्थची डेफिनेशन सांगितलेली. WHO हेल्थची डेफिनेशनबद्दल काय काय सांगितलेले, त्या सर्व कन्सेप्ट्स या फर्स्ट चॅप्टरमध्ये येतात. आता याच्यानंतर इथपर्यंत जर तुमचं झालं तर हे याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर तुम्हाला घ्यायचं आहे ते म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल, रात्रीचर्या आणि ऋतुचर्या. तर हेल्दी लाईफस्टाईल, दिनचर्या. आता हेल्दी लाईफस्टाईल दिनचर्या जर बघितलं मित्रांनो, तर हा तुमचा फर्स्ट LQ फिक्स असतो. आता सर दिनचर्यामध्ये कोणतं वाचायचं, तर दिनचर्यामध्ये मित्रांनो त्यामध्ये तुमची दिवसामधली जी चर्या आहे तेच बघायचे आहेत. आता त्याच्यामध्ये जर बघितलं तर दंतधावन हा फिक्स क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर अभ्यंग आहे, अभ्यंगाचे टाईप्स आहेत. त्याच्यानंतर जिव्हा निर्लेखन म्हणून एक कन्सेप्ट आहे, ते पण वाचा. त्याच्यामध्ये अजून जर बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला दंतधावनची विधी सांगितलेली आहे, कशा पद्धतीने दंतधावन करायचं आहे आणि तेच तुम्हाला मॉडर्ननुसार पण सांगितलेले की टीथ ब्रश टेक्निक कशा पद्धतीने आपण करायला पाहिजे. या सर्व संकल्पना या दिनचर्या अध्यायामध्ये आहे आणि ते दिनचर्या अध्याय तुम्हाला कंपल्सरी वाचणं आहे मित्रांनो. एकदम सोप्या पद्धतीनं पात्रीकरांनी आपल्यासमोर ते दिनचर्या अध्याय मांडलेले आहे आणि ते जशाच तसेच वाचा मित्रांनो. एकदम सोप्या कन्सेप्ट्स आहेत आणि ते तुम्हाला लवकर समजेल पण. आणि तशाच कन्सेप्टमध्ये तुम्हाला ते दिनचर्या अध्याय संपवायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे ते म्हणजे रात्रीचर्या. आता हा जर बघितला मित्रांनो, तर रात्रीचर्या म्हणजे काय मित्रांनो, तर रात्रीमध्ये काय काय आपल्या दिवसामध्ये जे होत नाही ते रात्रीमध्ये काय काय कॅरेक्टरिस्टिक्स होतात त्याबद्दल सांगितले. आता त्यामध्ये जर बघितलं तर रात्रीचर्यामध्ये तुम्हाला अतिनिद्राचे लक्षणं, त्याच्यानंतर सौम्य निद्रा कशा पद्धतीने असते, त्याच्यानंतर निद्राचे प्रकार हा एकदा SCQ आलेला आहे, ते एकदा वाचून घ्या. त्याच्यानंतर निद्राचे लक्षणं कशा पद्धतीने असतात. त्याच्यानंतर आपण जर समजा दिवा स्वाप घेतलं तर त्यामध्ये काय काय होणार, म्हणजे या सर्व बारीक सारीक गोष्टी या रात्रीचर्याबद्दल या टॉपिकमध्ये सांगितलेले आहेत. तर तशाच पद्धतीने हे रात्रीचर्या तुम्हाला वाचायचं आहे आणि एक SCQ याच्यावर हमखास विचारतात. तर हे काळजीपूर्वक तुम्हाला विचार आणि हे पण एकदम सोप्या रीतीने तुमच्यासमोर पात्रीकर यांनी मांडलेलं आहे, तर ते नीट करायला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे ऋतुचर्या. आता ऋतुचर्या जर बघितलं मित्रांनो, तर हा एक तुमचा सेकंड LQ म्हणून फिक्स येते. आता सेकंड LQ कसा सर, तर त्यामध्ये तुम्हाला मी प्रश्न पण सांगून देतो. आता त्याच्यामध्ये जर बघितलं तर त्यामध्ये येते बघा, आदानकाल आणि विसर्गकाल यांचा फरक स्पष्ट करा आणि त्यामध्ये एक ऋतुचर्या देईल. आता याच्यामध्ये तुम्हाला वसंत ऋतुचर्या यावर्षी विचारण्याचे चान्सेस आहेत, तर ते काळजीपूर्वक वाचा. हेमंत विचारलेले आहे, त्याच्यानंतर ग्रीष्मसुद्धा विचारलेले आहे. तर यावर्षी मोस्टली चान्सेस आहेत ते म्हणजे वसंत आणि शिशिर ऋतुचर्या. तर हे दोन ऋतुचर्या तुम्हाला वाचायलाच पाहिजे. आता याच्यामध्ये काय काय वाचायचे सर, तर याच्यामध्ये जर बघितलं तर त्यामधले ऋतुचर्यांचे तुम्हाला लक्षणं वाचायचे, जसे की आता त्यामध्ये आहार कोणता, त्यामध्ये विहार कोणता आणि त्याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं राहायला पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे दिनचर्या कशी पाळली पाहिजे, या सर्व गोष्टी या ऋतुचर्या या अध्यायामध्ये आहे. तर हा तुमचा सेकंड LQ फिक्स होते. तर त्या अनुषंगाने
या तिन्ही चॅप्टर्स मिळून तुम्हाला 38 मार्क्ससाठी आहे. किती मार्क्ससाठी आहे? 38. म्हणजे तुमचा पहिला LQ आणि दुसरा LQ याच्यामध्ये तर फिक्स होतोच, आणि त्याच्यानंतर तुमचं एक SQ पण याच्यामध्ये कवर होतो. म्हणजे अशा पद्धतीने हे टोटल तुम्हाला 38 मार्क्ससाठी, आणि उरलेले काही MCQ येतात. तर अशा पद्धतीने हे तुम्हाला चॅप्टर्स करायचे आहेत. तर इथपर्यंत समजलं का? आता याच्यासमोर आपण वळूया समोर, तर ते म्हणजे आहार चॅप्टरकडे. आता आहार चॅप्टर का सर? तर आहार हा एकच चॅप्टर असा आहे, वन मॅन आर्मी, जे की 20 मार्कसाठी. किती मार्क्ससाठी? 20 मार्क्ससाठी. तर आता या आहारामध्ये तुम्हाला काय काय वाचायचं हे खूप मुलांना कन्फ्युजन होते, आणि खूप मुलांना परेशानी पण होते, सर या आहारामध्ये काय काय वाचायचं, कारण की त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये धान्य वर्ग दिलेले आहे, शुक वर्ग दिलेले, तेल वर्ग दिलेले, त्याच्यानंतर दधी वर्ग दिलेले. म्हणजे याच्यामधलं काय वाचावं सर, हाच प्रश्न खूप मुलांना येतो. तर आता याच्यामधले मी तुमच्यासाठी काही कन्सेप्ट्स आणलेत, आणि तेच करून जा मित्रांनो, आणि त्याच्यामधूनच तुम्हाला फिक्स प्रश्न येईल. तर आता त्याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर आहारामध्ये तुम्हाला समशन आहार, त्याच्यानंतर विधमाशन आहार, आणि त्याच्यामध्ये विरुद्ध आहार यांचे तुम्हाला टाईप्स करायचे. आता समशन आहार म्हणजे काय, त्याच्यानंतर विरुद्ध आहार म्हणजे काय, आणि विरुद्ध आहाराचे टाईप्स कोणते आहेत. तर आता चरक सूत्रस्थानमध्ये जर बघितलं तर तुम्ही 26व्या अध्यायामध्ये तुम्हाला विरुद्ध आहाराचे प्रकार सांगितलेले आहेत, आणि ते 18 प्रकार पाठ करून घ्या. आता ते केल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये अष्ट आहार विधी आयतन म्हणून चरक विमानस्थान पहिल्या धड्यामध्ये अष्टाहार विधी म्हणून चॅप्टर आहे, कन्सेप्ट आहे, ते टॉपिक तुम्हाला पाठ करायचं आहे, आणि तेच हमखास LQ म्हणून येते. म्हणजे अष्टाहार विधी आयतन जर तुम्ही चांगल्या प्रकारे केलं तर ते 2दा LQ विचारलेले जशाच तसेच. तर त्यामुळे ते कन्सेप्ट, ते टॉपिक तुम्हाला सोडायचं नाही. त्याच्यानंतर त्यामध्येच तुम्हाला मॉडर्ननुसार जर बघितलं तर विटॅमिन्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स हे विरुद्ध वेगवेगळे टाईप्स सांगितलेले आहेत, आणि त्यांचे तुम्हाला इन्ग्रेडियंट्स, त्यांचे तुम्हाला जे समजा क्लासिफिकेशन आहेत ते व्यवस्थित वाचायचे. आता एवढं झाल्याच्या नंतर मग ते दधी वर्ग, शुक वर्ग, शाक वर्ग, तेल वर्ग यामध्ये तुम्हाला MCQ येतात. तर अशा पद्धतीने हे टोटल तुम्हाला 20 मार्क्ससाठी हा आहाराचा चॅप्टर आहे. तर त्यामुळे हे अजिबात स्किप करू नका. आहार खूप वेटेज आहे, मला माहीत आहे. त्याच्यामुळंच तुम्हाला सांगतो आहे की त्यामधले कोणते पोर्शन तुम्हाला वाचायला पाहिजे आणि कोणते वाचायला नाही पाहिजे. तर आता त्याच्यामुळे तुम्ही आहार विधी नीट काळजीपूर्वक वाचायची चरक विमानस्थानमधून, आणि अष्टाहार विधी कशा पद्धतीने येते, आणि विरुद्ध आहाराचे प्रकार वाचायचे. तर हे आयुर्वेदिकनुसार झाले. आता मॉडर्ननुसार जर बघितलं तर कार्बोहायड्रेट्स, विटॅमिन्स, प्रोटीन्स आणि फॅट्स अशा पद्धतीने हे सर्व या आहार या धड्यामध्ये येतात, म्हणजे या चॅप्टरमध्ये येतात. तर त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे योग आणि नॅचरोपॅथी. आता योग जर बघितलं मित्रांनो तर हा तुमचा 4th LQ फिक्स करते. कितवा LQ? 4th LQ. आता याच्यामध्ये तुम्हाला काय वाचायचं आहे मित्रांनो, तर पतंजलींनी योगचे किती प्रकार केलेत, हठयोग आणि योगाचे किती प्रकार केलेत, आणि ते केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला यम, नियम, आसन आणि प्राणायाम या 4 कन्सेप्ट्स तुम्हाला नीट काळजीपूर्वक वाचायचे आहेत, कारण की या 4 पैकीच एक फिक्स LQ आहे. तर आता यम आणि नियम हे हमखास SQ होतात, परंतु तुम्हाला फरक स्पष्ट करा येईल, नाहीतर मग आसन किंवा प्राणायाम या 2 पैकीच एक LQ तुम्हाला फिक्स येईल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे पॉईंट्स, हे टॉपिक स्किप नाही करायचे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नेती, धवली, बस्ती, त्याच्यानंतर त्या वेगवेगळ्या टाईप्स जे सांगितलेले आहेत ते सर्व कन्सेप्ट्स या योगमध्ये येतात, आणि ते नीट काळजीपूर्वक तुम्हाला करायचं आहेत. आता आसनाचे प्रकार किती आहेत, आसन कोणत्या प्रकारे आपण केलं जातो, त्यांची क्लासिफिकेशन एकदा आयुर्वेदानुसार नीट कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. त्याच्यानंतर प्राणायाम किती प्रकारचे आहेत, प्राणायाम कसे केले जातात ते पण LQ येण्याचे चान्सेस असतात, आणि ते पण तुम्हाला स्किप करायचं नाही. तर त्यामुळं हे योग चॅप्टर हा तुमचा 4th LQ म्हणून येतो. तर ही नीट काळजीपूर्वक तुम्हाला करायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर नॅचरोपॅथी. आता नॅचरोपॅथी जर बघितलं मित्रांनो तर याच्यावर हमखास 7th किंवा 8th SQ येते, आणि त्याच्यामधले जर बघितलं तर मड थेरपी, हायड्रोथेरपी या सांगितलेले आहेत, आणि ते थेरपी कशा पद्धतीनं करतात त्यांची प्रोसिजर ती नीट काळजीपूर्वक करायची. म्हणजे तशा जर समजा तुम्ही ते केलं तर त्यामधली तुमची ही नॅचरोपॅथी जे चॅप्टर आहे ते चांगल्या रीतीने होईल.
म्हणजे तुम्हाला त्यामध्ये मड थेरपी, हायड्रोथेरपी आणि आपल्या आयुर्वेदानुसार कशा पद्धतीने करतात ते बघायचं आहे आणि मॉडर्ननुसार कशा पद्धतीने करतात ते पण बघायचे. तर हे अशा पद्धतीने हे जे LQचे टॉपिक्स होते तशाच पद्धतीने करायचे. आता तुम्हाला मी सांगितलं की अशाच पद्धतीने हे चॅप्टर्स तुम्ही वाचायला पाहिजे. आता कशा पद्धतीने सर, तर ते मी पुन्हा एकदा सांगतो. पहिलं तुम्हाला सगळ्यात आधी काय करायचं आहे, स्वस्थ आणि स्वास्थ्य यामध्ये जे बेसिक गोष्टी आहेत, हेल्थ आणि हेल्थच्याबद्दल जे रिलेशन आहेत ते सर्व गोष्टी वाचायच्या आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला वाचायचं ते म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल, दिनचर्या अध्याय मस्तच आहे आणि ते चांगल्या रीतीने करा आणि ते एकदम सोपं आहे. एकदा दोनदा वाचलं तर ते तुमच्या लक्षात राहील. त्याच्यानंतर रात्रीचर्या वाचायचे. रात्रीचर्यावर एक SQ फिक्स आहे, त्यामुळे ते वाचायचे. त्याच्यानंतर ऋतुचर्या वाचायची. आता ऋतुचर्यामध्ये तुम्हाला पण एक LQ फिक्स आहे. आदानकाल आणि विसर्गकाल म्हणजे काय ते वाचून तुम्हाला 6 ऋतू सांगितलेले आहेत. तर त्या 6मधले तुम्हाला मी वसंत ऋतू आणि शिशिर ऋतू हे वाचायला सांगितले. तर ते नीट काळजीपूर्वक वाचा. हे झाल्याच्या नंतर नेक्स्ट तुम्हाला वाचायचे ते म्हणजे आहार चॅप्टर. आता हे आहार चॅप्टर का सर, तर आहार हा तिसरा LQ फिक्स येते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक SQ पण येते आणि काही MCQ होतात. तर याच्यामध्ये तुम्हाला अष्टाहार विधी वाचायचे. त्याच्यानंतर विरुद्ध आहाराचे टाईप्स वाचायचे. त्याच्यानंतर तुम्हाला विषमाशन आहार कोणते येतं. त्याच्यानंतर त्यामध्ये मॉडर्ननुसार जर बघितलं तर विटॅमिन्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि प्रोटीन्स कोणते येतं त्याबद्दल तुम्हाला वाचायचे. त्यांचे क्लासिफिकेशन वाचायचे. आणि हे चॅप्टर कव्हर केल्याच्यानंतर तुम्हाला वळायचं आहे ते म्हणजे योगकडे. आणि योगमध्ये तुम्हाला वेगवेगळे जे प्रकार सांगितलेले आहेत, जसं की यम म्हणजे काय, नियम म्हणजे काय, त्याच्यानंतर आसन म्हणजे काय, त्याच्यानंतर प्राणायाम म्हणजे काय, अशा पद्धतीने हे तुमचे 4 LQ फिक्स होतात. आणि त्याच्यानंतर तुमचं नॅचरोपॅथी येते. आणि याच्यावर तुम्हाला नॅचरोपॅथीमध्ये तुम्हाला मी सांगितलं की कशा पद्धतीने आपण नैसर्गिकरित्या आपण व्याधींचे शमन कशा पद्धतीने करतो हा याच्यामध्ये सांगितलेले. तर यामध्ये तुम्हाला मड थेरपी म्हणजे काय, हायड्रोथेरपी म्हणजे काय, या सर्व संकल्पना या चॅप्टरमध्ये सांगितले आहेत. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला हेच आधी चॅप्टर कव्हर करायचे. आता जे उरलेले चॅप्टर्स आहेत त्यांना कसं वाचायचं ते सांगतो. तर त्यामध्ये आहे ते म्हणजे 5वा चॅप्टर रोगाणू उत्पादन या अध्याय. आता रोगाणू उत्पादन या अध्यायामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर यामध्ये तुम्हाला फर्स्ट इयरला झालं असेल धारणीय वेग म्हणजे काय, अधारणीय वेग म्हणजे काय. आता ते धारणीय वेगांचे जर समजा आपण धारण केले तर काय कोणते लक्षण आहेत ते आपण बघितलेले आणि त्याच गोष्टी या चॅप्टरमध्ये सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर अधारणीय वेगाचे आपल्याला प्रकार माहीत आहेत आणि ते प्रकारांचे लक्षणं कसे आहेत, त्यांचे आपण कशा पद्धतीने त्यांची लक्षणं येतात त्या सर्व या गोष्टी या 5व्या धड्यामध्ये. आणि याच्यावर एक तर धारणीय येईल किंवा अधारणीय येईल. तर अधारणीयमधून तुम्हाला मूत्रवेग, मलवेग, त्याच्यानंतर हिक्का, श्वास, कास यामधलेच तुम्हाला एखादं क्वेश्चन येईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांचे व्याधींचे लक्षणं लिहून त्यांची चिकित्सालय सांगितलेली. तर त्यांच्या तशा पद्धतीने तुम्हाला त्यामध्ये रोगाणू उत्पादन हे अध्याय कव्हर करायचे. आता याच्यानंतर नेक्स्ट ते आहे ते म्हणजे सद्वृत्त एकदम सद्वृत्तप्रमाणे. सद्वृत्त हा चॅप्टर सगळ्यांनीच वाचायला पाहिजे. कारण की आपण कशा पद्धतीनं हेल्दी लाईफस्टाईल राहिली पाहिजे, आपली मेंटल हेल्थ कशा पद्धतीनं राहिलं पाहिजे, या सर्व गोष्टी या सद्वृत्तमध्ये सांगितलेल्या आहेत. सद्वृत्ताचं जर समजा तुम्ही नित्य पालन केलं मित्रांनो तर तुमच्या जीवनामध्ये एक चांगलाच प्रवास सुख घडेल. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं सद्वृत्त केलं पाहिजे या सर्व संकल्पना या चॅप्टरमध्ये सांगितलेल्या आहेत. तर हे अवश्य तुम्ही पत्करायला पाहिजे. त्याच्यामुळं हे नीट काळजीपूर्वक हे सद्वृत्त हा एक SQचा चॅप्टर आहे आणि हा SQ तुम्हाला फिक्स येते. तर सद्वृत्ताचे तुम्हाला पालन कशा पद्धतीने करायचे, त्यांची लक्षणं कशा पद्धतीने असतात त्या सर्व गोष्टी या चॅप्टर्समध्ये सांगितलेल्या आहेत. याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर तुम्हाला वाचायचे ते म्हणजे रसायन फॉर स्वस्थ. आता हा रसायन हा पण एक फिक्स SQ आहे आणि यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला रसायनाचे प्रकार कशा पद्धतीने आहेत, वाजीकरण म्हणजे काय, रसायन म्हणजे काय, या सर्व संकल्पना या चॅप्टर्समध्ये येतात. तर हे गोष्टी जर तुम्ही क्लिअर केले तर तुमचा हा रसायन टॉपिक जर समजा तुम्ही कवर केला तर तुमचे फिक्स SQ कवर होतात. आता तुम्ही म्हणसाल याच्यामध्ये पासिंगची स्ट्रॅटेजी काय सांगत होते सर, तर त्यामध्ये तुम्हाला हे बघा हे 6 मार्क हे स्वस्त आणि स्वस्तचं वाचायचे. त्याच्यानंतर तुम्हाला हे 3 अध्याय वाचायचे, हेल्दी लाईफस्टाईल, त्याच्यामध्ये दिनचर्या, रात्रीचर्या आणि ऋतुचर्या हे कवर करून तुमचे हे
38 मार्क आणि हे 6 44. त्याच्यानंतर तुम्हाला आहार वाचायचे. आहार याच्यामध्ये तुम्हाला अष्टाहार विधी वाचायचे. अष्टाहार विधी वाचल्याच्या नंतर तुमचे जे मॉडर्ननुसार आहेत ते पण वाचायचे आणि हे 20 मार्क देतात. त्याच्यानंतर तुमचे योग वाचायचे. योग वाचल्याच्या नंतर तुम्हाला नॅचरोपॅथी वाचायचे. योगाचे जे टाईप्स आहेत हठयोगानुसार पतंजलीनुसार त्या सर्व गोष्टी याच्यामध्ये वाचायचे. तर यामध्ये जर बघितलं तर हे तुमचे 18 मार्क क्लिअर करतात. तर हे 18 मार्क, हे 20 मार्क आणि इकडे तुमची पासिंग स्ट्रॅटर्जी निघून जाते पेपर फर्स्टसाठी. आता याच्यामध्ये जर बघितलं तर तुमचे 76 मार्क्स हे कुठंच जात नाही. जर समजा तुम्ही स्वास्थ्य, हेल्दी लाईफस्टाईल, रात्रीचर्या, ऋतुचर्या, आहार आणि योग आणि नॅचरोपॅथी चॅप्टर्स जर कव्हर केले तर अशा पद्धतीने हे एकदम सोप्या रीतीने पासिंग स्ट्रॅटर्जी आहे मित्रांनो. आता यामध्ये दुसऱ्या काही कन्सेप्टचं तुम्हाला करायचं नाही आणि यामधले कोणते टॉपिक वाचायचे हे पण मी तुमच्यासमोर मांडलेले. तर आशा करतो की हे सर्व गोष्टी तुम्हाला समजलेल्या आहेत. तर यामध्ये मी सर्व गोष्टींचा सार तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे अशाच पद्धतीने तुम्ही वाचायला पाहिजे आणि तेच वाचन केल्याच्यानंतर तुम्ही एक्झाममध्ये पासिंग होसाल. तर तशा पद्धतीने तुम्हाला हे जे यामध्ये जे डाऊट्स होते ते सर्व क्लिअर करण्याचा माझा प्रयत्न होता. आणि जर समजा क्लिअर झालं नसेल तर खाली कमेंट करा, मी त्याच्यावर व्हिडिओ बनेल आणि यामध्ये काही अडचण असल्यास ते पण कमेंट करा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या सब्जेक्टवर बनवू हा पण कमेंटमध्ये सांगा. आणि इथपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितले त्यामुळे तुमचे पण आभार. आणि व्हिडिओ जर नक्कीच तुमच्या हृदयाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.